शिवाजी महाराजांनी स्फूर्तीपुढे याची छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनेश विद्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण विजयी कराल अशी अपेक्षा बाळगून मी उद्याचं असणारं संकट याच्याबद्दल बोलत असताय. तुम्ही सोशल मीडियावरती गेला, एक महिना झाल्यापूर्वी या देशातले असणारे आर्मीचे जे प्रमुख आहेत त्या आर्मीच्या प्रमुखाने असं विधान केलं की येत्या नजीकच्याच कालावधीमध्ये आपल्याला असणाऱ्या जोध्याला सामोरे जावं लागेल. किती जणांनी वाचलं, किती जणांनी ऐकलं मला सांगा. कुठे ऐकलं वाचलं का? कारण आपला असणारा मोबाईल जो आहे तो कशासाठी आहे? कशासाठी आहे? आता बोलत नाही कशासाठी वापरता येते. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. इंडियन आर्मी चीफ यांचं विधान एवढं फक्त गुगलवरती टाईप केलं तर तुम्हाला असणारी सगळी त्यांची विधानं येतील आणि त्याच्यामध्ये या युद्धाचं विधान सुद्धा तिथे असतं. आता हे युद्ध होते कशासाठी? तो मोदीचं समाधान मिळण्यासाठी होते ह्याच्याबद्दल तर मत नाही. पण त्याच्याच बरोबर भारतीय जनतेला फायदा व्हावा म्हणून सुद्धा आहे. अमेरिकेला असं म्हणतोय तुम्ही रशियाचं जे तेल विकताय, कच्च तेल विकताय, त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा कोणाच्या खिशामध्ये चाललाय? तुम्हाला माहिती आहे का कोणाच्या खिशामध्ये चाललाय? रिलायन्स. बरोबर. किती अडाणीचं नाही चाललाय, रिलायन्सचं चाललंय ते बरोबर आहे. उगीच कुठलं तरी नाव घेत बसू नका. रिलायन्सला दरवर्षी किती चाललंय माहितीये? 40,000 कोटी. बरोबर. म्हणजे एकटा रिलायन्स भारताच्या नावाने तेल येतोय. मोदीने रिलायन्सला विकायला सांगितलंय, त्याचा नफा 40,000 कोटीचा आहे. आणि हा नफा कुणाच्या तिजोरीत जातो? कोणाच्या तिजोरीत जातो? तो अंबानीच्या तिजोरीत जातोय. अमेरिकेची जनता म्हणते ते भारतीय तिजोरीत का जात नाही? भारतीय तिजोरीत गेला असता तर आज पेट्रोलचा भाव जो 100 आहे तो 50 वरती आला असता. डिझेलचा भाव अर्धा आला असता आणि महागाई ही अर्ध्याने कमी. अजून काय कारण आहे त्याला? म्हणायचं अजून एक कारण आहे.
तुम्हाला लक्षात येते का ते कारण काय येते? लक्षात येते का? अरे डोकं चालवा, थोडस जरा भेजा चालवा, नुसतं भेजा खात आहे. उद्या समजा तुमचं म्हणणं त्या संघवाल्यांनी ऐकलं आणि भारतीय जनता पक्षाला मतदान देणाऱ्यांनी ऐकलं तर काय होणार? काय होणार? काय होणार? मोदीचा कमळ निवडलेला असेल आणि ट्रम्प काय करायला निघालं तर मोदीचं कमळ निघालेलं आहे. कशामार्फत? तर युद्धामार्फत. आपल्याला ट्रम्पला सांगता येईल, अरे बाबा तू युद्धामार्फत तोडू नको, मतदानाने आणि मोदीचं कमळ मोडून टाकतो. मतदानाने आम्ही असं कमळ मोडून टाकतो. सर्वांनी ऐकलंय. परत आवाज मला थोडासा कमी वाटतोय. परत एक वेळा जोरात बोला. जेवण नसेल केलं तर आपण घरी जाऊन जेवण करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज वंचित बहुजन पक्षामध्ये आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी मित्र जवळजवळ 30 वर्षापासून इथं संपूर्ण आदिवासीचं या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 121 मध्ये काम करत होतो. परंतु आज 40 वर्षानंतर आपल्याला ही संधी आलेली आहे आणि संधी वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. मी तुमच्या तोंडातून विचारणं इच्छितो, दीक्षिताताई विघ्नेंचं चिन्ह, वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह हे काय आहे? मला जरा तुम्ही जोरात सांगाल तर बरं होते. अजून जोरात सांगाल तर फार चांगलं होईल. थोडासा कानात आवाज कमी येतो, त्याच्यापेक्षा अजून जेवण झालं असेल तर वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह काय आहे हे सांगा तुम्ही जोरात. आता बरोबर आलं. प्रभाग क्रमांक 121 मध्ये जे काही इथं उमेदवार आलेले आहेत सर्व प्रभागातले सर्व जनतेला मी विनंती करतो. एक पालघरवरून आलेला आहे, एक उमेदवार वर्षावरून आलेला आहे. आमच्या इतर काही समाजामधून तुम्हाला सांगतो, एक आहे धनुष्यबाण आणि दुसरं आहे मशाल. आता ते मशाल तुम्हाला दिसतोय, पण मी म्हणतो आईस्क्रीमचा कोणच दिसतोय. बरोबर आहे की ऐकत आहे? तो आईस्क्रीमचा कोणामध्ये आग लावून 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 आता ते मशाल झाली. बरोबर ना? आता त्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामध्ये जे काही आमचे मुस्लिम बंधू आहेत ते जर फक्त जॉईन झाले, त्यांनी म्हणतो कोणाला द्यायचं आहे, कारण तिकडे ते भोंगे उतरवणारा माणूस जुडलेला आहे. बरोबर आहे ना? तुम्ही जर त्या उमेदवारांना जर निवडून आणलं तर तुमचे नक्की भोंगे उतरल्याशिवाय राहणार नाही. दुसरा उमेदवार जो आहे तो पण तसाच आहे. तिकडं भाजप आहे, त्या भाजपला तुम्ही जर मतदान केलं तर तो तुमचा जातीवाद लावल्याशिवाय सोडणार नाही. हिंदू मुसलमानचा झगडा लावल्याशिवाय काही सोडणार नाही. म्हणून माझ्या विभागातल्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की तुम्ही आता दोन्ही सोडून द्या, आलेली पार्सल तशी बाहेर पाठवा आणि ज्या संघटनेला विजय करून द्या. मित्र दोघांकडे पैसे आहेत, खूप पैसे आहेत, एवढे पैसे आहेत, खूप पैसे आहेत. प्रत्येक मतदान 1000 रुपयाप्रमाणे ते विकत घेतणार आहे. मला बातमी आली आहे 1000 रुपये मतदान प्रत्येकी विकत घेणार आहे. हे सगळ्या मी संपूर्ण चाळीत सांगतो, गल्लीबोळात सांगतो, सर्वांना विनंती करून सांगतो की त्या 1000 रुपये समस्या याच्यावर काम करायचं आणि मला उमेदवार असल्याने याच्याबद्दल मला इथे
म्हणजे प्रत्येक ठिकाणचं मला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही जिंकून आले ना, तर पहिला काम कोणतं करणार? ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकच्या समस्यामुळे आमच्या इथले 2 दगावले गेलेले, त्याच्यामुळे मला पूर्ण पहिलं फोकस आहे ट्रॅफिक समस्या कमी करायची. टफ आहे पण पैशाच्या याच्यावर आहे. मी एक आहे घरात त्याच्याबद्दल समाजसेवेचं नाव आहे पैशाने घेऊ शकत नाही. सगळ्यांचे आहोत जाण आहे. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले समस्या होत्या पण मुलगी आमच्या मुलीसारखी आहे आणि काँग्रेस वंचितांना आनंद आहे की सगळ्या या वंचितांना तुम्ही स्थान दिलंय. महानगरपालिकेत जायचं आणि आम्ही ते घडवलं म्हणून तो उभी मी याची कोणतं काम करत नाही. त्यांना विचारा कसं काम केलंय. आणि आमच्या इथे भरपूर त्या लोकांनी पैसे वाटून आणि त्यावेळी आपलं काही काम असतं आमच्या इकडे काम केलं नाही. आपलं पाणी मिळत नाही आम्हाला. थोडं थोडं पाणी त्यामुळे आम्ही सर्वांना मिळून आणि आम्ही कमीत कमी इथे 8 ते 9 हजार मतदार आम्ही इथे घेतोय. 14,000 मतदान 15,000 मतदान इथे पडणार आहे आणि कमीत कमी आम्ही इथे त्या 14,000 मधले 7% मतदान तरी आम्ही इथे घेऊ. आमचा निश्चित आम्ही करणार आहोत आणि या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचा झेंडा आम्ही यावेळी सर्वांना जय भीम. आजच्या सभाबद्दल मला असं वाटतं की आजच आम्ही विजयी आहे. कारण की आज एवढी संख्या लोक आंबेडकरवादी जमलेले होते. 1000 ते 2000 जमलेले होते. आम्हाला या वार्डामधून 1 to 1 वार्डामधून आम्हाला निश्चित झालं की आजचा आम्ही विजय आहे. आणि येणाऱ्या काळात आमचे जे मॅडम आहेत बिन झाल्यानंतर हे काम करेन आम्हाला पुन्हा इच्छा आहे. क्रमांक 121 मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तसंच गेली 30 वर्षापासून मी आदिवासी समाजाची सेवा करतो. स्वतःही आदिवासी आहे. त्यात काही शंका नाही. आमच्या आदिवासी समाजाला प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी तिकीट देऊन फार मोठा आमच्यावरती उपकार केला. 40 वर्षापर्यंत ज्या पक्षामध्ये काम केलं, ज्या लोकांसाठी काम केलं, त्या लोकांनी आजपर्यंत या वार्डाला आदिवासींना आमच्या वार्डामध्ये मुळात मुंबईचा गाभा आहे त्या वार्डामध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षानं आदिवासींना तिकीट मिळालेली नाही. बाळासाहेबांना संपूर्ण अभ्यास करून फक्त आदिवासी म्हणजे आदिवासीला ज्या वार्डात तिकीट दिली आणि देऊन आज आमच्यावरती आदिवासी समाजावर उपकार केले. दुसरा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ज्या स्थानिक उमेदवार पाहिजे होते आजपर्यंतचा 20 वर्षात 30 वर्षाचा इतिहास आहे. या वार्डामध्ये सगळे उमेदवार जे आहे जो काँग्रेस बाजून भाजप बाजून येतो, शिवसेना बाजून येतो, उद्धव गट बाजून येतो. जेवढे आजपर्यंत उमेदवार आले ते सगळे बाहेरून जाते. स्थानिक लोकांच्या डोक्यावर टपली मारले आणि निघून गेले. इथं त्यांनी कमावलं
लोकांच्या समस्या मिटवल्या नाही. लोक आहे तसेच आहेत, ज्यांचे घरादारात तसे आहेत त्याच पद्धतीने इथला 101 वार्ड जो आहे याला 1 to 1 आता आम्ही लढण्यासाठी तयार झालो. काय आहे नाव? 1 to 1 म्हणून लढतोय. ती संधी आता आली आहे आणि म्हणून या वार्डाचा विकास होईल. या वार्डात ज्या काही समस्या आहेत सर्वात मोठा मुद्दा एकच आहे, ट्रॅफिक. आमच्या वार्डामधून एखादी ambulance, एखादी पेशंट जर आला बाहेर जाऊ शकत नाही. आमचा नगरसेवक आला पहिले आम्ही ट्रॅफिकसाठी एकदम सुरळीत आम्ही ट्रॅफिक काढू, त्याच्यासाठी पहिली योजना आम्ही करू. दुसरी गोष्ट, या विभागामध्ये या परिसरामध्ये स्मशानभूमी नाहीये. सर्वांनाच स्मशानभूमी मिळतो, मेलेल्या माणसांना सर्वांना स्मशानभूमी मिळतो, राहणाऱ्या घरावाल्याला स्मशानभूमी मिळतो. परंतु आमच्या या मागासवर्गीय वर्गांना स्मशानभूमी नाहीये. आम्हाला इथून शाकबागला घेऊन जावं, इथून जेव्हा 5 ते 7 किलोमीटर आम्हाला पदयात्रा करून त्या मैताला घेऊन जावं लागतो, गाडी घोड्याशिवाय ते नाही. ती स्मशानभूमीची आम्ही सुविधा करतो. दुसरी गोष्ट, आम्ही शिक्षणापासून वंचित आहे. आमचा आदिवासी समाज मुंबईच्या आदिवासी पाड्यात 72 पाड्यामध्ये मी फिरलोय. 72 पाड्याचा माझ्याकडे अभ्यास आहे. परंतु आजही मुंबईमध्ये 72 पाडे असताना सुद्धा जो डिजिटल झाला, कम्प्युटराईज झालं, परंतु आदिवासी पाड्यामध्ये लाईट नाहीये. दुसरी गोष्ट, आमच्या गावात बांगोळा आहे, तो सुद्धा मुद्दा, तिथं लाईट पाणी वंचित तो नाहीये, तो पण सुद्धा हे करू. तिसरी गोष्ट, इथं शिक्षणाचं हायस्कूल पाहिजे. 10वी ते 12वी पर्यंत शिक्षणासाठी समस्या जी होतं, इथून 8-10 किलोमीटर शाळेत जावं लागतं. महानगरपालिकेच्या शाळा नाहीये, जे आहे त्या प्रायव्हेट आहे, आणि इथं 10वीच्या नंतर शाळाच नाहीये, कॉलेजच नाहीये. तर सर्वप्रथम इथल्या विभागाच्या लोकांना आपण शाळा उपलब्ध करून देऊ अशी आमची इच्छा आहे. हे आमच्या शकली या परिसरामध्ये 2 टेक्निकली कॉलेज आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आता जी पूर्वी निटी होतं आता MMI झालं, IIM झालं, IIM झालं. यांच्या केंद्र शासनाच्या ज्या जागा आहेत, आणि हे काय करतात, इथली जेव्हा 3-3, 4-4 पिढ्यातले इथं लोक राहणारी आहेत, आदिवासी लोक आहेत, इथं जाती समाजाचे लोक आहेत. यांना हे काय म्हणतात की इथून तुम्ही निघा, ही जागा खाली करा, वॅकंट करा, आम्ही इथं कॉलेज सेंटर बांधतो आणि बाहेर तुम्ही कुर्ला, मानखूर, मीरा रोड अशा ठिकाणी तुम्ही शिफ्टिंग घ्या. परंतु केंद्र सरकारचा GR आहे 2003चा, या केंद्र सरकारच्या सर्क्युलर त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही 810 स्क्वेअर फुटाची त्यांना बिल्टअप द्या, बांधकाम करून द्या. बांधकाम करून जर तुमची परिस्थिती नसेल, तुमची कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही प्लॉट सिस्टम द्या 810 स्क्वेअर फुटाचं, आणि याच विलेज मध्ये तुम्ही त्यांना पुनर्वसन करा, विलेज बाउंड्री मध्येच पुनर्वसन करा. आम्ही आता एकत्र आलो, या संघर्ष उभा करणं